कसं आहे माहिती आहे का? तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या ओळखीचे असे काही लोक असतील, जे लोक वेळोवेळी शपथा घेतात. मी असं केलंच नाही, मी तसं केलंच नाही म्हणून शपथ घेतात. मी तुझे पैसे आत्ता देतो, मग देतो म्हणून शपथा घेतात. मी असं केलं नाही, मी तसं केलं नाही, असं म्हणून तसं म्हणून म्हणजे काहीही कारणं देऊन त्या ठिकाणी शपथ घेऊन ते प्रकरण त्या ठिकाणी थांबवण्याचा आणि मी कशा पद्धतीनं खरं बोलतोय हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण मात्र खरंच जे लोक शपथ घेऊन एखादं वाक्य बोलतात आणि खरं सांगण्याचा प्रयत्न करतात, ते खरंच खरं बोलत असतात का खोटं बोलत असतात, हेच आपलं सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का? सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जवळच्या व्यक्तीसोबत असेल, घरांच्या लोकांसोबत असेल किंवा बाहेरच्या व्यक्तीसोबत असेल, काही तुमचे आर्थिक व्यवहार किंवा काही देणं घेणं झालेलं असेल किंवा एखादा व्यक्ती खोटं बोलत असेल, तर तो मी खोटं बोलत नाही म्हणून त्या ठिकाणी मी अशी अशी शपथ घेतो, शपथ घेऊन सांगतो असं त्या ठिकाणी बोलतात. दुसरीकडे जर एखाद्याने एखाद्याचे पैसे घेतलेले असतील, तर तो कधी देईल, काय देईल, त्याची तारीख काय, खरंच तो त्याच तारखेला देईल का, लांबवणार तर नाही ना, बुडवणार तर नाही ना, याच्यासाठी खरं बोलण्यासाठी, आश्वासन देण्यासाठी शपथ घेऊन त्या ठिकाणी सांगतात. पण मात्र जे लोक अशा पद्धतीनं शपथ घेतात त्यापैकी 90-99% लोक हे खोटं बोलत असतात आणि झाकण्याचा प्रयत्न करतात की ते खोटं बोलतायत म्हणून. कारण की ज्या व्यक्तीला खोटं बोलायचं असतं त्या व्यक्तीला कशाचा तरी सहारा पाहिजे असतो आणि तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय की मी कशा पद्धतीनं खरं बोलतोय म्हणून. मग खरं त्याचं बोलणं लोकांना पटत नसल्यामुळं त्याला त्या ठिकाणी शपथ घेण्याचा आधार घ्यावा लागतो. मग ती शपथ कशाचीही घेऊ शकतात, कोणत्याही थराला जाऊ शकतात. म्हणून तशा लोकांच्या शब्दांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. शक्यतो शपथ घेणारे लोक 90% तर खोटंच बोलतात आणि जे लोक शपथ घेत नाही, थाटपणानं ठामपणानं सांगतात की ह्या दिवशी देतो, त्या दिवशी देतो, ते लोक खोटं बोलत नाहीत. 1-2 दिवस मागं पुढं त्यांचा व्यवहार होईल आणि जर एखादी गोष्ट लपवली असेल, सांगायची असेल, सांगितली असेल, दुसरीकडून कळाली असेल किंवा खोटं बोलायचं असेल, तर ते ठामपणानं सांगतात की मला यानं यानं सांगितलेलं आहे, असं असं घडलेलं आहे, असा असा तो प्रकार आहे. त्याच्यामध्ये शपथ घेण्यासारखं काही नाही. तुला खरं समजायचं समज, नाहीतर खोटं समज. ज्या व्यक्तीला खरं बोलायचं आहे तो डायरेक्ट खरं बोलून टाकतो. तो व्यक्ती कधीही शपथ घेत नाही किंवा शपथ देण्याचं सांगत सुद्धा नाही. म्हणून जे लोक अशा पद्धतीनं शपथ घेऊन एखादं वाक्य, एखादी गोष्ट बोलतात, ते 90% खोटं बोलतात असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतंय. तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये असे कोणी शपथ घेऊन एखादं वाक्य बोलणारे, आश्वासन देणारे लोक आहेत का? असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.